मापानुसार कटोरीची साईज एकतर छोटी होते किंवा मोठी होते. साईजनुसार कटोरीची फिटिंग व्यवस्थित बसत नाही. प्रत्येक साईजनुसार कटोरी अगदी व्यवस्थित बसण्यासाठी परफेक्ट कटोरी वाढवता आली पाहिजे. कटोरी फिटिंगला छान बसण्यासाठी कटोरी कशी वाढवावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पुढे बघणार आहोत. त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. कटोरी वाढवण्याची अगदी सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय. तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही सहज या पद्धतीने कटोरी वाढवू शकता. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. प्रत्येक साईजनुसार कटोरी कशी वाढवायची हे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतच आहोत. त्याचबरोबर कटोरीला जास्त टोक येत असेल, कटोरी चपटी होत असेल किंवा कटोरीचा टक्स जर तिरका येत असेल तर टक्स टाकताना कोणती पद्धत वापरावी जेणेकरून तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाहीत हे तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर केलेलं आहे. शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ आपले दोन्ही व्हायरल गेलेले आहेत. भरपूर ताईंना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. तशा कमेंट सुद्धा मला आलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही सुद्धा ते व्हिडिओज बघून घ्या. तुम्हाला सुद्धा नक्कीच त्याचा फायदा होईल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजनुसार कटोरी कशी वाढवावी हे अगदी सविस्तर बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी ते मी 32 साईजची कटोरी घेतलेली आहे. आता हीच कटोरी तुम्हाला मी वाढवून दाखवणार आहे. तर बघा, सिंगल पेपरवरती बेसिक कटोरी मी आहे तशी ठेवून घेतलेली आहे. आता पहिल्यांदा आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे. तर हे बघा, कटोरी आहे तशी मी आखून घेतलेली आहे. कटोरी वाढवण्यापूर्वी हे लक्षात ठेवा, आपल्याला कटोरी 3 ठिकाणी वाढवायची असते. फर्स्ट म्हणजे कटोरीचा जो भाग आपण साईड पार्टला जोडतो तो भाग, सेकंड म्हणजे हुकलूप पट्टीच्या साईडचा भाग आणि थर्ड म्हणजे कटोरीचा टक्स आपण जिथे टाकतो तो भाग. ओके, अशा 3 ठिकाणी आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण कटोरीचा हा पार्ट वाढवून घेणार आहोत जो आपण कटोरीच्या साईड पार्टला जोडत असतो. बरोबर. आता हा भाग किती वाढवायचा? तर बघा, साईड पार्टला कटोरी जोडत असताना तुम्ही किती अंतरावरती जोडता, 5 इंचावरती जोडता की अर्ध्या इंचावरती जोडता, त्यानुसार तुम्हाला हे मार्जिन वाढवायचं आहे. सपोज तुम्ही साईड पार्टला कटोरी जोडताना अर्ध्या इंचावरती जोडत असाल तर तुम्हाला इथे अर्ध्या इंच मार्जिन वाढवायचं आहे किंवा तुम्ही 5 इंचावरती जोडत असाल तर तुम्हाला 5 इंच इथे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही टिप किती इंचावरती मारता यानुसार तुम्हाला हे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी टेपच्या साहाय्याने 5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि 5 इंचाने हा भाग वाढवून घेतलेला आहे. कटोरी वाढवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तशीच माझी सुद्धा पद्धत वेगळीच आहे पण परफेक्ट आहे. या पद्धतीने कटोरी अगदी परफेक्ट फिटिंगला बसते. जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटोरी वाढवणार असाल तर तुम्हाला कटोरीचा साईड पार्ट सुद्धा वाढवावा लागेल. कटोरीचा साईड पार्ट कसा वाढवायचा हे तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे मी 32 साईजचा कटोरीचा साईड पार्ट घेतलेला आहे. आता हा भाग ज्यावेळेस आपण अस्तरवरती किंवा ब्लाऊजवरती ठेवू त्यावेळेस आपल्याला इथून बघा 5 इंच आणि इथून खाली अर्धा इंच असा भाग आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आलं लक्षात? तुम्हाला मी प्रत्येक कटिंगमध्ये सांगत असते, हा भाग आपल्याला अस्तरवरती वाढवून घ्यायचा असतो. जशी आपण कटोरी वाढवतो तसंच आपल्याला कटोरीचा साईड पार्ट सुद्धा अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे. साईड पार्टला कटोरी जोडत असताना बरोबर 5 इंचचं मार्जिन आपलं कव्हर होतं आणि आपल्याला पुढे फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. जशी आपण कटोरी वाढवून घेतो तसंच आपल्याला कटोरीचा साईड पार्ट सुद्धा वाढवून घ्यायचा असतो. पुन्हा सांगते, तुम्ही जर माझ्या पद्धतीने कटोरी वाढवणार असाल तर तुम्हाला कटोरीचा साईड पार्ट सुद्धा वाढवून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आलं लक्षात? तर बघा, हा जो भाग आपण 5 इंचाने वाढवून घेतलेला आहे त्याच्या खाली आपल्याला इथे 5 इंच हा भाग वाढवायचा आहे. ओके, आता आपल्याला कटोरीचा सेकंड पार्ट वाढवायचा आहे, म्हणजेच कोणता? हुकलूप पट्टीच्या साईडचा पार्ट. आता हा पार्ट किती इंचाने वाढवायचा ते बघूया. प्रत्येक साईजनुसार ह्या पार्टचं माप हे वेगळं येणार आहे. लहान साईज, मध्यम साईज आणि मोठी साईज अशा मापानुसार हे माप हे चेंज होत असतं. प्रत्येक साईजनुसार हे माप किती घ्यावं याचा पुढे तुम्हाला डिटेलमध्ये चार्ट देणार आहे. आता आपण 32 साईजनुसार हे माप किती घ्यायचं ते बघूया. तर हे बघा, 32 साईजला आपण हे माप 1 इंच घेत असतो. लहान साईज आहे त्यामुळे आपण 1 इंच घेणार आहोत. तर हे बघा, 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला हे 2 पॉइंट सुद्धा जोडून घ्यायचे आहेत. 32 साईजला आपण हे अंतर किती घेतलं? 1 इंच. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. कटोरीचा थर्ड पार्ट कसा वाढवायचा हे आपण बघतोय. त्यासाठी आपल्याला ह्या लाईनचं मध्य काढायचं आहे. मध्य काढण्यासाठी टेप सरळ ठेवून घ्यायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे.
तर हे बघा मध्यावरती खूण करून घेतली। आता ह्या मध्यापासून खाली आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। तर बघा आपण ह्या लाईनचा मध्य काढला आणि मध्यापासून खाली सरळ लाईन आखून घेतली। हुक लूप पट्टीच्या साईडला आपण जे 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच मार्जिन आपल्याला इथे खाली घ्यायचं आहे। साईज कोणतीही असू द्या, हुक लूप पट्टीच्या साईडला जेवढं तुम्ही मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच मार्जिन तुम्हाला खाली घ्यायचं आहे। आलं लक्षात? जसं आपण ह्या साईडला 5 इंच मार्जिन वाढवलेलं आहे सेम याच पद्धतीने हुक लूप पट्टीच्या साईडला सुद्धा 5 इंच खाली मार्जिन वाढवायचं आहे आणि आपल्याला हे 2 पॉइंट एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत। आलं लक्षात? तर बघा कटोरी आपली वाढवून झालेली आहे। फक्त आपल्याला कटोरीचा टक्स टाकायचा आहे। कटोरीचा टक्स कसा आणि किती टाकायचा हे आपण पुढे बघूया। त्या अगोदर हुक लूप पट्टीचा पार्ट प्रत्येक साईजनुसार किती घ्यावा हे पहिल्यांदा आपण बघूया। तुम्हाला इथे सविस्तर लिहून दाखवते। तर बघा ज्यावेळेस साईज 28 ते 32 इंच असेल, 28 ते 32 इंचामधील कोणतीही साईज असू द्या, आपल्याला किती घ्यायचं आहे? 1 इंच। आलं लक्षात? साईज 28 ते 32 इंच असेल तर आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। यानंतर साईज 32 इंच ते 36 इंच असेल तर आपल्याला किती घ्यायचं आहे? 1.25 इंच। साईज 32 ते 36 मध्ये कोणतीही साईज असू द्या, आपल्याला किती घ्यायचं आहे? 1.25 इंच। आलं लक्षात? साईज 32 ते साईज 36 पर्यंत कोणतीही साईज असू द्या, आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे। यानंतर साईज 36 ते 40 इंच असेल तर आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। किती? 1.5 इंच घ्यायचं आहे। साईज 36 ते 40 च्या मधील कोणतीही साईज असू द्या, आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। आता ज्या 40च्या पुढील साईज आहेत त्या साईजला आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे। आलं लक्षात? 40च्या पुढील साईजला आपल्याला किती घ्यायचं आहे? 1.25 इंच। च्या पुढे कोणतीही साईज असू द्या, आपल्याला किती घ्यायचं आहे? 1.25 इंच। आलं लक्षात? तर बघा 28 ते 32 साईज असेल तर आपल्याला किती घ्यायचं आहे? 1 इंच। 32 ते 36 साईज असेल तर किती घ्यायचं आहे? 1.25 इंच। 36 ते 40 साईज असेल तर किती घ्यायचं? 1.5 इंच। आणि 40च्या पुढे साईज असेल तर किती घ्यायचं? 1.25 इंच। ओके? तर बघा प्रत्येक साईजनुसार हे माप किती घ्यायचं हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। आता आपण कटोरी कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर टक्स कसा आणि किती टाकायचं हे बघूया। तर हे बघा कटोरी कट करून घेतलेली आहे। आता आपण टक्स कसा टाकायचा ते बघूया। टक्स टाकण्यासाठी आपल्याला कटोरी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे। कटोरी फोल्ड करून घेतल्यानंतर हा भाग जो आहे तो बघा खालीवर आहे, बरोबर? तर तो आपल्याला कट करायचा नाही। आलं लक्षात? हा भाग अजिबात कट करायचा नाही। आता प्रत्येक साईजनुसार टक्स किती घ्यावा किंवा टक्सची रुंदी किती घ्यावी हे बघूया। तर इथे आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे, बरोबर? आपण इथे जे 1 इंच घेतलेलं आहे प्रत्येक साईजनुसार हे माप वेगवेगळं येणार आहे, त्यानुसार टक्सची रुंदी सुद्धा वेगवेगळीच येणार आहे। हुक लूप पट्टीचा पार्ट आपण जेवढ्या इंचाने वाढवलेला आहे तेवढंच माप आपल्याला टक्सची रुंदी म्हणून दोन्ही साईडला टाकायचं आहे। आलं लक्षात? प्रत्येक साईजला माप किती घ्यायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे डिटेलमध्ये, तेच माप तुम्हाला इथे टक्सची रुंदी म्हणून टाकायचं आहे। तर बघा 1 इंचावरती टक्सची रुंदी टाकलेली आहे आणि 2.5 इंचावरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे। साईज कोणतीही असू द्या, टक्सची उंची आपल्याला 2.5 इंचच घ्यायची आहे। साईज कोणतीही असू द्या, 2.5 इंच उंची सफिशियंट आहे। कटोरी वाढवताना तुम्ही टक्स नाही टाकला तरी सुद्धा चालणार आहे। ज्यावेळेस तुम्ही मेन ब्लाउजचा टक्स टाकाल त्यावेळेस तुम्हाला हे माप टाकून घ्यायचं आहे। ओके? या पद्धतीने कटोरी फोल्ड करून तुम्हाला 2.5 इंचावरती टक्सची उंची टाकून घ्यायची आहे आणि
1 इंचावरती टक्सची रुंदी टाकून घ्यायची आहे, जर 32 साईज असेल तर. ओके. तर बघा, प्रत्येक साईजला टक्स किती घ्यावा किंवा टक्सची उंची किती घ्यावी हे तुम्हाला मी अगदी सविस्तर दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. टक्स फोल्ड करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, टक्स फोल्ड करून तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तुम्ही टक्स बघू शकता, अगदी परफेक्ट आपल्या इथे टक्स आलेला आहे. तर बघा, कटोरी आपली वाढवून झालेली आहे. साईड पार्टपेक्षा कटोरी आपली अर्धा ते पाऊण इंच जास्त असली पाहिजे, त्यावेळेसच आपली कटोरी साईड पार्टला परफेक्ट बसते. कटोरी अजिबात चपटी होत नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटोरी वाढवणार असाल तर तुम्हाला कटोरीचा साईड पार्ट सुद्धा वाढवावा लागणार आहे. आलं लक्षात? त्यावेळेस तुमची कटोरी अगदी सुंदर फिटिंगला बसेल आणि ब्लाउज फिटिंग करताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, प्रत्येक साईजची कटोरी अगदी सोप्या पद्धतीने कशी वाढवायची हे अगदी सविस्तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. कटोरी वाढवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.